हाय फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये 10वी बोर्ड परीक्षा 2026 SSC बोर्ड एक्झाम 2026 का मराठी कंपोजिट पेपर या पेपरची सर्व उत्तरे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आपण जर चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर चॅनल सबस्क्राइब करा, तसेच लाईक करा। सो फ्रेंड, आज का पेपर बहुत इजी था, पैकीच्या पैकी मिळण्यासारखा हा आजचा पेपर होता, खूप सोपा होता। बघूया यातील उत्तरे काय आहेत। पहिला हा गद्य विभाग, लेखिकेचा सासरी स्थळ होण्याची कारणे, तर शुद्ध भाषा आणि वाचन, याचं उत्तर या ठिकाणी होतं। ओके, नेक्स्ट लेखिकेच्या शाळेचे नाव, बुनियादी ग्रामशाळा पिंपरी मेघे या ठिकाणी। स्वमत आहे, तुम्ही स्वतःचं मत या ठिकाणी उत्तर लिहायचं आहे। उतार्यावरून उत्तर लिहायचे। मोराच्या सौर विहाराचे स्थाने या ठिकाणी दिले, उंच शिखरे, तळाचे हिरवीगार कुरणे, देवाळ्याचे शिखरे आणि ओहळाचे काठ, यापैकी हे उत्तर या ठिकाणी लिहायचे आहेत। नेक्स्ट, मोराच्या ओरडण्याला म्हणतात काय? केकारव, मोराच्या आनंदाचा काळ असणारा ऋतू, याचं उत्तर आपण पॅसेजमध्ये बघू, या ठिकाणी आहे आणि वर्षा ऋतू या ठिकाणी आहे। चौकट पूर्ण करा। मोर वावरण्याचा परिसर आणि मोर जागा होण्याची वेळ, बघा या ठिकाणी उत्तर दिले आहे। मोर नेहमी आपल्या निवासस्थानापासून अर्धा ते 2 किलोमीटरच्या परिसरात वावरतो। दुसरे होते कधी जागा होतो, तर पहाटेला जागा होतो, उत्तर आहे पहाट। ही कवितेच्या आधारे ॲक्टिव्हिटी आपल्याला पूर्ण करायची आहे, आकृती पूर्ण करायची आहे। सुगरणीच्या खोप्याला कवित्रीने दिलेल्या उपमा, झुलता बंगला आणि गिलक्याचा कोसा, या बाई त्या ठिकाणी झुलता बंगला आणि गिलक्याचा कोसा, कविता बघून घ्या एकदा। ओके, नेक्स्ट, दिलेल्या पंक्तीचा सरळ अर्थ लिहायचा आहे। तिची उलू सीच चोच, तेच दात तेच ओठ, तुला दिले रे देवानं 2 हात 10 बोट, असं मराठीत साधा अर्थ लिहायचा आहे। त्या सुग्रीन पक्षीची चोच किती आहे? लहान आहे, पण तुला देवाने 2 हात आणि त्याला 2 हाताला 10 बोटे दिले आहे, म्हणजे तुम्हाला काम करता आलं पाहिजे, असं त्याला कवितेला सांगायचं आहे। नेक्स्ट, दुसऱ्या कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा। तुमचे बाहू स्फुरण पाहू द्या, याचं पर्याय बरोबर येतो, देशाकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी। या ठिकाणी उत्तर बाहू पाहू द्या कशासाठी येते? कुणी नजर वाकडी केली तर आपल्याला काय कसं त्यासाठी कुणी नजर वाकडी टाकू नये, त्यासाठी आपल्याला बाहू काय वगैरे पाहू द्या, याचंच उत्तर येईल। कोणी नजर वाकड्या न करता, म्हणजेच काय उत्तर येईल? देशाकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी। नेक्स्ट, त्याच्यामध्ये सुचलेल्या हाताने तर देशाच्या प्रगतीसाठी कार्य करावे, याचं उत्तर सुद्धा आपल्याला पॅसेज आहे देशाच्या प्रगतीला। ओके, नेक्स्ट, दिलेल्या पंक्तींचा सरळ अर्थ, जरी अनेक आपल्या जाती परी अभंग असू द्या, सदैव आपली माणुसकीची नाती। आपल्यामध्ये अनेक धर्म आणि अनेक जाती आहेत, परंतु आपल्यामध्ये माणुसकीची नाती जपणे आपलं कर्तव्य आहे, असं त्या सांगायचं आहे। ओके, तुम्ही उत्तर लिहिलं असेलच। व्याकरण आता आहे, यामध्ये काळ ओळखायचं आहे, तर पहिला वर्तमान काळ आहे, या ठिकाणी भविष्य काळ आहे। वाक्यप्रचार आणि अर्थ दिले आहेत। झुंबड उडणे म्हणजे गर्दी होणे, जीवापाड प्रेम करणे म्हणजे खूप प्रेम करणे। तसेच समानार्थी आकाश, नभ, गगन इत्यादी तुम्ही लिहू शकता। राग, संताप म्हणजेच काय ना, राग येणे। अर्थपूर्ण शब्द तयार करायचे। महासागरापासून आपल्याला 2 करायचे, तुम्ही किती गरम, गर, सागर, मर या प्रकारे तुम्ही अर्थ शब्द तयार करू शकता। अचूक शब्द ओळखायचा हा, आणि हा अचूक शब्द आहे। चिन्ह ओळखायचे, स्वल्पविराम आहे आणि हा उद्गारवाचक चिन्ह किंवा उद्गारार्थी चिन्ह। उपयोजित लेखन पत्रलेखन आहे। फॉर्मल आणि इनफॉर्मल पत्र आहेत। तुम्ही अभिनंदन करणारे पत्र लिहू शकता किंवा त्याला विनंती पत्र, अभिनंदन करणारे पत्र लिहू शकता किंवा विनंती पत्र तुम्ही लिहायचं आहे। त्यानंतर 4 कृती आहेत, त्यापैकी 1 कृती सोडवायची आहेत। या पॅसेजवरती 4 प्रश्न तयार करा। सिंपल प्रश्न, प्रत्येक वाक्यातून एक प्रश्न होतो। प्रश्नांचा जन्म जिज्ञासेतून होतो,
प्रश्नांचा जन्म कुठून होतो असा तुम्ही प्रश्न तयार करू शकता. दुसरा, जिज्ञासा ही कोणत्याही शोधाची जननी असते. शोधाची जननी काय आहे तर जिज्ञासा. ओके, जिज्ञासा असं मराठीत म्हणतात. ओके, नेक्स्ट तिसरं, जिज्ञासा ही ज्ञानाची गंगोत्री आहे. ज्ञानाची गंगोत्री कोण आहे तर जिज्ञासा किंवा जिज्ञासा. असे प्रश्नांच्या माध्यमातून ज्ञान संपादन घडून येते. कोणाच्या माध्यमातून ज्ञान संपादन घडून येते असा तुम्ही प्रश्न लिहू शकता. असे अनेक प्रश्न या पॅसेजवरती आपण लिहू शकतो. तसे जाहिरात लेखन आहे, बातमी लेखन तयार करू शकता, कथा लेखन. कथा सोपे, ससा आणि कासव. लहानपणापासून आपण ही गोष्ट ऐकत आलो, ससा आणि कासव. शेवटी कासव जिंकतो हे माहिती आहे. खरगोश अँड कछवा ये दोनों का एक स्टोरी है. बचपन से हम सुन रहे हैं, ये सबको पता है. ओके, टॉर्टॉइज अँड रॅबिट. सो या प्रकारे हा आणखी लास्ट शेवटचा प्रश्न, आवडता सण. कोणताही सण घ्या आणि यामध्ये पॉईंट आले पाहिजेत. आवडता सण, माझा आवडता सण दिवाळी आहे, माझा आवडता सण होळी आहे, माझा आवडता सण गणपती उत्सव आहे. असे अनेक तुम्ही लिहू शकता. आणि शेवटला आहे माझी घटकाचे आत्मवृत्त लिहायचे आहे. शाळेचे आत्मवृत्त. जन्म कधी झाला, वैशिष्ट्य काय आहेत, महत्त्व काय, आनंदाचे प्रसंग, खंत. सो या प्रकारे हा सोपा असा हा कंपोजिटचा पेपर होता. उत्तर लिहिलेले असणारच, तरीसुद्धा ऑल द बेस्ट. थँक्यू.